स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेळंकीतील बिरोबा मंदिर परिसर विकासासाठी 90 लाखाची तरतूद। आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ। मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आज बेळंकी येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत बिरोबा मंदिर परिसराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 90 लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी बिरदेवाची यात्रा आणि अक्षता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमात बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले, मिरज विधानसभा मतदारसंघात काम करत असताना कोणत्याही धार्मिक स्थळाला आम्ही निधी कमी पडू दिला नाही। जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले। अनेकदा लोक म्हणायचे की मिरजेमध्ये 2 वेळा आमदार होतो, पण तिसऱ्यांदा होऊ शकत नाही। मात्र हा शाप आम्ही पुसून काढला आणि सलग 4थ्यांदा विजय संपादन केला। लोकांचे प्रेमच आमच्या पाठीशी राहिले। या कार्यक्रमाला परिसरातील कार्यकर्ते, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सारिकाताई शिंदे, सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील, माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील, संताजीराव गायकवाड, डॉक्टर महेश कुमार कांबळे, दौलत कांबळे, नेताजी गडदरे, गंगाधर गव्हाणे, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, अनिल कोरबू, भारत बिसरे, राजू माने, सलगरे उपसरपंच रमेश चाळके, संजय पवार, अर्जुन कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भाऊ सुरेश भाऊंच्या माध्यमातून या धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणलं तर वावगं ठरणारा अशा या बिरोबा देवाला 90 लाख रुपयाचा निधी देऊन भाऊने आमच्या समाजाचा तर या बिरदेव भक्तांचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सन्मान केलेला आहे। आणि या बेळंकीतील तमाम धनगर समाज बांधवांचं ही यश आहे। या गावातील सरपंच मंडळी असतील किंवा प्रमुख नेते मंडळी जे आहेत यांच्या अथक प्रयत्नांतून आज आपल्यासारख्या या वंचित समाजाला एवढा मोठा निधी भाऊंच्या माध्यमातून मिळाला आहे। त्याबद्दल एक समाजाचा नागरिक म्हणून, या विभागातील एक प्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा भाऊचं म्हणजे भाऊंना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। आरग असू दे, खटाव असू दे, लिंगणूर असू दे, संतोषवाडी, जांडरावाडीचं मंगराई मंदिर असू दे, आरगचं मंगराई मंदिर असू दे, बिरदेव मंदिर असू दे, समाजाच्या सर्व गावातील धनगर समाजाच्या सर्व मंदिरांची जीर्णोद्धार माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या हस्तेच झालेला आहे। आणि बेळंकीचंही समाज मंदिराच्या, बिरदेव मंदिराच्या समाज मंदिराचा जीर्णोद्धार हा माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेबांच्याच हस्ते होत आहे। याचा आम्ही समाज बांधव म्हणून व सर्व समाजाच्या वतीनं आभार मानतो। आणि गरीब शेतमजूर आहे त्याला केंद्रबिंदू मानून तुम्ही काम केलं आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वसामान्यांचा सुद्धा आर्थिक स्तर उंचावलेला आहे। पूर्वीचा शेतमजूर भाऊ चालत जायचा कामाला, चालत जाणारा शेतमजूर सायकलनं चालला, सायकलवरचा शेतमजूर या ठिकाणी मोटरसायकलनं चालला, बघता बघता 4 चाकी गाडी सुद्धा दारामध्ये उभी राहायला लागली। आणि फक्त म्हैसाळ योजनेचं पाणी फिरल्यामुळं या ठिकाणी झालं गेलं आणि ह्याचं श्रेय भाऊ तुम्हाला मिळतं। याच बाबतीमध्ये पाणीचं बिल भरता येऊ नये याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी संकला मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटीचा या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प चालू आहे। त्याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपला लाईट बिल म्हणजे मोफत पाणी मिळणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपला या ठिकाणी जो काय आर्थिक स्तर उंचावलेला आहे त्याच्यामध्ये म्हैसाळ योजनेची किमया आहे आणि भाऊंचं त्याच्या पाठीमागे फार मोठं श्रेय आहे। एकदा अडचण लक्षात आली की त्याचा पाठपुरावा करावा लागत नाही, हा आमचा अनुभव आहे। भाऊनं एकदा आपण कुठल्या तरी कार्यक्रमाला आणलं लक्षात करून दिलं की भाऊ हे इथं करायला लागणार आहे, कारण हे याचं उदाहरण देतो, हे तुमचं बेळंकीच गाव, या बेळंकीच्या गावात मला वाटत नाही तुमचं सामूहिक नेतृत्व आहे। इथं कोण नेता किंवा कोण कार्यकर्ता असं नाही की सर्वजणच तुम्ही समूहानं काम करता। आणि खरं तर मला कौतुक वाटतं की आपण दिलेला प्रत्येक अर्जाचा विचार भाऊने की पाठपुरावा तुम्ही सर्वजण करता आणि त्याचं यश तुम्हाला सर्व
गावकऱ्यांना मिळतं यात कौतुकाची बाब आहे. खरं तर भाऊ, हा धनगर समाज याचा मला फार अनुभव आहे. ह्या समाजाने एकदा शब्द दिला की तिथं जीव गेलं तर मागं हटणार नाही हा समाज आहे. आणि एकदा डोक्यावर घ्यायचं ठरवलं तर हा समाज कधी मागं पुढे बघत नाही. आणि एकदा या समाजाला धोका दिला तर हा पायाखाली घ्यायला सुद्धा बघत नाही. कारण या समाजाची ख्याती आहे हा धाडशी निर्णय घेणारा समाज आहे. आणि खरं तर या समाजासाठी आपण एक काम केलेलं हे खरोखर एक श्रद्धास्थान आहे. आणि या श्रद्धास्थानाला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलात. खरं तर हा निधी आपण मंत्री आमदार असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दिला, मंत्री असता तर याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात निधी दिला असता. आणि मला बिरोबाला एवढंच मागायचं आहे की 2.5 वर्ष झाल्यानंतर परत आमच्या भाऊंना मंत्रीपद द्या आणि तुमच्या बिरोबाच्या मंदिराची सेवा करण्याची संधी द्या. विकास होत गेला. तुम्ही आशीर्वाद देत गेला. मग अशी कोणतरी बोललं की मिरजमध्ये 2दा आमदार होतो पण 3ऱ्या वेळी आमदार होत नाहीये. हा शाप आहे म्हणायची शाप. 3ऱ्या वेळी आमदार होणार नाही हा शाप आहे. म्हटलं मी शाप पुसून काढतो, म्हटलं काळजी करू नका. आणि आम्ही आता चौकार मारलं. हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. 2 वेळा कॅबिनेट मंत्री केलं, हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे. हे तर आपल्या तालुक्याला कॅबिनेट मंत्री कधी मिळालं होतं? पालकमंत्री सोडून द्या, इस्लामपूर वाळवा खटाव तिकडचं असं सगळं. पण आपल्या तालुक्याला पालकमंत्री मिळालं, कॅबिनेट मंत्री पण मिळालं, विकास झाला. आणि विकास आज जर बघितलं, आपला बेळंकी गाव बघितलं तर जुनं बेळंकी गाव डोळ्यासमोर घ्या, आताच घ्या. म्हणजे आज बेळंकी गावाला योगायोगानं 25 कोटीचं आम्ही ग्रामीण रुग्णालय बांधलं. जसं आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या परीच आपण बांधलं तिथं. आजच काल आम्ही आरोग्यमंत्र्यांच्याकडे गेलो होतो बापू. आम्ही 6 कोटी आणखी त्याला ताबडतोब मागितलेत. आणि आरोग्यमंत्री म्हणले मी तातडीने तुम्हाला तेही पैसे देतो. कारण क्वार्टर्स आणि नर्सेस क्वार्टर्स, डॉक्टर्स क्वार्टर्स बांधायचे आपल्याला तिथं, तर त्याचेही पैसे आपल्याला येतील. छोटी मोठी कामं होत राहतात. आज बिरोबा मंदिरांचं जर वास्तव बघितलं, मला वाटत नाही तालुक्यामध्ये कुठलं बिरोबाचं मंदिर आता माझी सेवा तिथं लागली नाही. जवळजवळ तिथं सगळीकडे सेवा लागली. आज बेडकच्या बिरोबा मंदिर, त्या माळाच्या बिरोबा मंदिराला मी 60 लाख रुपये दिलेत. त्याचंही उदाहरण आपण घेतोय.